मित्रांनो, आर-टी ऑनलाईन प्रवेशाचे फक्त शेवटचे 2 दिवस मुदत राहिलेली आहे. आर-टीईसाठीचे ऑनलाईन अर्ज 2 लाखांपेक्षा जास्त अर्ज जे आहेत ते आलेले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच आर-टी राखीव जागांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत ही 31 मे रोजी संपत आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून 2 लाख पालकांचे अर्ज आले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा दुप्पट अर्ज आल्याने आर-टीईला भरघोस प्रतिसाद मिळाला असला तरी प्रवेशावेळी चुरस रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर-टी प्रवेश प्रक्रिया जुन्या पद्धतीने राबवली जात असल्याने पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला. यापूर्वी शासनाने आर-टी कायद्यात बदल केल्याने यास पालकांकडून विरोध करण्यात आला होता. तसेच अर्ज नोंदणीत हव्या त्या शाळांचा पर्याय उपलब्ध होत नसल्याने पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली होती. आर-टी ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी अजून 2 दिवसांचा टाईम जो आहे तो बाकी आहे. अर्जाची संख्या 2 लाखांच्या पुढे जाणार हे निश्चित झाले आहे. यंदा राज्यातील 9,204 शाळांनी आर-टीईची नोंदणी केली आहे. एकूण 1,05,064 इतक्या प्रवेश क्षमतेवर प्रवेश दिले जाणार आहेत. अर्ज करताना इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध झाल्याने अर्ज नोंदणीच्या पहिल्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने अर्ज यायला सुरुवात झाली. अर्ज नोंदणीची मुदत संपल्यानंतर लॉटरीद्वारे प्रवेश देण्याच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे. राज्यात अधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून आले असून सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.